हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये। आणि आज आहे आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन। तर छान दार वगैरे सजवलेलं आहे, तोरण वगैरे लावलेलं आहे आणि हे आमचं स्वतःचं घर आहे आणि जे गणपती बसवणार ते वेगळं घर आहे, म्हणजे सगळ्यांचं म्हणून। तर आता आम्ही निघालोय गणपती आणण्यासाठी। तर आम्ही टेम्पोने चाललोय कारण गणपती आमचा मोठा आहे आणि कसं रिक्षामध्ये वगैरे बसणार नाही म्हणून आम्ही टेम्पो बुक केलेला। तर टेम्पोने निघालो आणि मुलांना खूप मजा येत होती, त्या पहिल्यांदाच टेम्पोमध्ये बसल्या होत्या। आणि तिकडे कसं आता पावसाचं वातावरण असल्यामुळे टेम्पो पूर्ण प्लास्टिकने कव्हर केलेला होता, त्यामुळे पूर्ण काळोख दिसते, पूर्ण ब्ल्यू कलरचं प्लास्टिक लावलेलं आहे। आणि छोटीला तर खूपच मजा येते कारण असं घाटासारखे रस्ते आहेत, त्यामुळे कसं टेम्पो वर खाली होते, त्यामुळे तिला असं वाटतं पाळण्यामध्ये बसले असं, त्यामुळे ती खूपच मजा तिची चालली आहे। तर आम्ही येऊन पोहोचले आणि गणपती आम्ही बुक केला होता दुसऱ्या गावामध्ये, त्यामुळे थोडं लांबच जायचं होतं। तर आम्ही येऊन पोहोचलोय, 20-25 मिनिटं लागली असतील आम्हाला यायला। तर कारखान्याजवळ येऊन पोहोचले। तर बरीचशी जी लोक होती ती गणपती घेऊन चाललेली होती आणि इकडे कसं आहे, ज्यांचे गणपती मोठे असतात ते एक दिवस अगोदरच घेऊन जातात, कारण की पावण्या पावसाचा तर काही भरोसा नसतोच, कधी पण पाऊस येऊ शकतं। त्यामुळे जी मोठी मोठी गणपती होती ती सगळी माणसांनी घेऊन गेलेली आणि जी छोटी छोटी होती तीच उरलेली होती। तर आम्ही आमचा पाट वगैरे घेऊन आलेलो, कारण गणपती आणण्यासाठी पाट घेऊन जावा लागतो, डायरेक्ट पाटावरच गणपती ते बसवून देतात आणि तसंच मग आपल्याला घरी नेऊन ठेवायचं असतं। तर आतमध्ये आम्ही आलो कारखान्यामध्ये, तेव्हा थोडेच गणपती उरलेले, बरेचसे गणपती घेऊन गेलेले होते आणि सगळे मोठे मोठे होते, 3-3.5 फुटाचे, 3.5-4 फुटाचे। तर आता 7-8च गणपती उरलेले होते। तर यामधलंच आमचा एक गणपती आहे, तर कुठला असेल तो तुम्हाला नंतर दिसेलच। तर खूप सुंदर असे आणि बरेचशा गणपतीच्या मूर्ती ह्या ज्या फेमस गणपती असतात, मोठे फेमस गणपती त्यांच्याच प्रतिकृती असतात। तर लालबागचा राजा म्हणा, दगडूशेठ, तर त्यांचेच प्रतिकृती असतात। तर आणि काही आता जे विठ्ठल रखुमाईचं होतं त्यामधलं होतं, तर आमचं पण त्यातलंच एखादं आहे। तर हे पण छान खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि मुलींचं इथे गणपती बघणे चालू होतं, एक एक करून त्यांनी सगळे बघितले आणि नंतर त्यांना म्हणजे त्यांचं चाललेलं आपण कधी घेऊन जाणार। तर फायनली आम्ही पण आमचा गणपती घेऊन चाललोय। तर जे ते कारखान्याचे मालक होते त्यांनीच गणपती ठेवायला मदत वगैरे केली, कारण की त्यांना चांगला अनुभव आहे आणि जे पाठी येत आहेत मागून तेच कारखान्याचे मालक आहेत। तर त्यांनी गणपती वगैरे टेम्पोमध्ये ठेवायला मदत केली। आणि कसं गणपती आपल्याला सावकाश हाताळावा लागतो, जोपर्यंत घरी नेईपर्यंत थोडं टेन्शनच असतं गणपती म्हणल्यानंतर, कारण की ती एवढी नाजूक वस्तू आहे, जरी काय झालं तर काही पण तुटू वगैरे शकतं, त्यामुळे जरा ते एकदम सांभाळून ठेवावा लागला, म्हणून त्यांनीच थोडी मदत केली। आणि नंतर मग टेम्पोमध्ये ॲडजस्ट करून छान जागा त्याची फिक्स करून आम्ही, आणि मग थोडंसं सामान घ्यायचं होतं, तर मी जरा दुकानात गेले होते, कारण आमच्या गावामध्ये तर काही दुकान वगैरे नाही आहे, जास्त सामान वगैरे भेटत नाही, म्हणून थोडं काही घ्यायचं झालं तर दुसऱ्या दुकानात जावं लागतं। आणि नंतर मग आम्ही परत 20 मिनिटानंतर आम्ही पोहोचलो आणि नंतर येण्याचा व्हिडिओ का नाही काढला, कारण की आम्हाला टेम्पोमध्ये अजिबात जमलेलं नाही, तेव्हा पण मळमळ उलट्या व्हायला लागल्या, त्यामुळे पूर्ण डोकं टेकूनच आलो आणि जेव्हा घरापर्यंत पोहोचलो तेव्हाच उठलो। तर गणपती मग टेम्पोमध्ये उतरवला आणि छान रांगोळी वगैरे काढली होती दारावर। आणि कसं गणपती आणून आम्ही देवघरामध्ये ठेवलेला, आधी देवघरामध्ये आम्ही आणल्यानंतर गणपती ठेवतो आणि नंतर मग देवघरामधून आपल्या जे टेबल आहे गणपतीचं डेकोरेशन केलेलं त्यावर आणून ठेवतो। तर आम्ही अशा प्रकारचं थोडक्यात डेकोरेशन केलं होतं, फुलांच्या माळा वगैरे आणि असं पानांचं वगैरे सजावट केली होती। आणि हे क्रिस्टलचे थोडे 4 माळा होत्या त्या पण लावलेल्या। तर अशा प्रकारचं आमचं डेकोरेशन होतं, सिंपल आणि सोबर असं। आणि हे कसं आमचं सगळ्यांचं मिळून घर आहे आणि आमचे पर्सनल घर वेगळं आहे आणि हे सगळ्यांचं मिळून घर आहे। तर समया वगैरे छान घासून वगैरे ठेवल्या होत्या, सगळे देवाची पूजेची भांडी होती ती सगळी घासून ठेवली आणि देवाचा म्हणजे गणपतीचा टेबल वगैरे छान आम्ही रेडी करून ठेवलेला होता। आता फक्त गणपती आणून ठेवायचा होता। आणि कसं आमच्याकडे अशी मणपी लावतात गणपतीच्यावर, कोकणामध्ये सगळ्यांच्या घरी अशी मणपी लावली असते, लाकडाची असते ती, आणि त्या मणपीला असं फुलोरा लावलेला असतो, फुलारा। तर आत्ता पावसाळ्यामध्ये सगळीकडे कोकणामध्ये तसे प्रकारची फुलं येतात म्हणून ते लावतात। आणि अशी फळं पण असतात 4 छोटी छोटी, तर ती पण लावतात, 4 बाजूला 4 आणि ते फुलारा लावतात। तर आम्ही मग देवघरामधून आम्ही गणपती मग नंतर भाऊंनी वगैरे जे आमचे एक भाऊ आहेत तिथेच राहणारे आणि ते आमचे
माझे सख्खे धीर आहेत आणि नवरा वगैरे सगळ्यांनी मिळून मग गणपतीची स्थापना केली टेबलवर आणि छान ॲडजस्ट वगैरे करून ठेवलेले गणपती। तर अशा प्रकारे आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे आणि आता पुढचं जे देवपूजा वगैरे आहे ती पण होईल, आरती होईल, मग मोदकाचा नैवेद्य वगैरे होईल। आणि एवढे दिवस एवढा लेट का व्हिडिओ टाकला, कारण की गावाला आमच्या अजिबात नेटवर्क नसतो, त्यामुळे व्हिडिओ अपलोड होऊ शकत नाही, त्यामुळे म्हणून मी आता व्हिडिओ टाकते। आणि माझ्या 2 मुली छानपैकी त्यांनी खणाचे ड्रेस घातले होते आणि गणपती बाप्पा मोरया असं लिहिलं होतं त्यावर। तर दोघींची पण मस्त लगबग चाललेली होती, सारखं गणपतीला हात लावायचं चाललेलं होतं त्यांचं, पण त्यांना काही हात लावू दिला नाही। तर अशा प्रकारे आमची जी बनवून विठ्ठलाची माऊलीचा जी विठ्ठलाची प्रतिकृती होती आमच्या गणपतीची। तर नंतर पूजा वगैरे करण्यात आली, परत ड्रेस कपडे वगैरे चेंज केले आणि छान पूजा वगैरे केली। तर शाहूची आणि बाबाची पूजा चालली आहे इकडे, कारण की मुलांना गणपतीपासून जरा लांबच म्हणून त्यांना धरूनच पूजा केली। नवऱ्याने मोठ्या मुलीला घेतला आणि मी छोट्या मुलीला घेतली आणि नंतर पूजा करून घेतली। नंतर मग बाकीचं सगळं सेटअप लाइटिंग वगैरे सगळं करून घेतलं। तर अशा प्रकारचं आमचा गणपती आहे, छान असा विठ्ठलाच्या रूपातला। इकडे आमची गणपतीची पूजा चालू आहे आणि बाहेर एवढा मुसळधार पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय कोकणामध्ये। आधी जो मुंबईला पडलेला तोच आता पूर्ण कोकणामध्ये आलेला आहे आणि खूप मुसळधार पाऊस पडतो। तर थोडं फोटोशूट पण चालू आहे आणि पूजा पण चालू आहे इकडे। नंतर तर काय वेळ भेटणार नाही, त्यामुळे आम्ही सगळी कामे वगैरे आधीच करून घेतलेली। आता थोडेफार फक्त मोदकच बनवायचे होते, ते पण अर्धे झालेले होते आणि अर्धे करून घेतले होते। रांगोळी वगैरे आधीच काढून घेतलेली होती मी सर्व, मग फळं वगैरे सर्व सजवले भाऊने आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली। तर छोट्या मुलीला पण देवाची पूजा करायची होती, पण तिचा हात काही पोचणार नव्हता, त्यामुळे मी तिला उचलून घेतलं आणि आम्ही दोघी मिळून देवाची पूजा केली। आणि तिचं आपलं चाललंय गणपती गणपती गणपती। छोट्या मुलांना जरा जास्तच असतं, तिचं 2-4 म्हणजे 15-20 दिवसापासून डान्स चालू होता आधीच गणपतीचा। तर म्हणजे खूपच उत्साहित होत्या त्या गणपतीसाठी। आता जरा त्यांना थोडं समजू लागलंय, त्यामुळे मुलांना समजू लागल्यानंतर कसं म्हणजे कुठल्या पण गोष्टीची उत्सुकता असते। तर ते बघा, तिचं आता मोदकवर मोदक खायचे होते, पण आता अजून पूजा झालेली नव्हती, त्यामुळे दिलं नाही। आरती झाल्यानंतर मग ते मोदक वाटायला येईल। तर नंतर आरती वगैरे, माझी पूजा झाली आणि नंतर आरती करून घेतली। तर आरतीला कसे रोज संध्याकाळी गावातले लोक येतात, पण आता आमची सकाळची होती त्यामुळे जास्त लोक वगैरे नव्हते आले। तर थोडक्यात आम्ही आरती करून घेतली, कारण की घाईच झाली होती आणि इकडे आमचं मोदकाचं काम चालू होतं। तर आम्ही थोडे करून आम्हाला म्हणजे आमचे बाकीचे देव आहेत त्यांना पण मोदक वगैरे ठेवावं लागतं, त्यामुळे आम्ही असे मिळून 35-40 वगैरे मोदक बनवले असतील, म्हणून थोडे वाफवून घेतलेले। तर अशा प्रकारची आमची तयारी चालू होती आणि जेवणाला तर काय उशीरच होता, त्यामुळे एवढ्यातच आटपतं घेतलं आणि नंतर परत कामाला लागले। आणि अशा प्रकारचा होता आमचा गणपती। तर आमच्या गणपतीचा लुक एन्जॉय करा छानपैकी, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय बाय।